एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही पडिवात चाललो आहे. तिकडं काजू आहे. लास्ट टाईम आपण गेलो होतो तिकडं. तर आज आपण जातो आहे, कारण तेव्हा तर बिया होत होत्या. आता बघूया आज काय भेटतात काय. खूप दिवस झाले तिकडे गेलो नाही, कारण जमीन लांब आहे, त्याच्यामुळे आपण काही जास्त जात नाही. तर आता आम्ही 5 जण चाललो आहे. बघूया काय बिया भेटतात काय. तर कारण तेव्हा तर झाल्या होत्या, छोट्या छोट्या होत्या. आता तर भेटल्या तर पाहिजेत. बघूया, जर कोण गेला नसेल तर नक्कीच भेटतील. चला तर मग आता डायरेक्ट आपण तिकडं भेटू. जाता जाता बघूया काय दिसतंय काय रस्त्यातच. खूप दिवस झालेत. आपण लास्ट मला वाटतो एक होळीच्या टाईमला आलो होतो. त्यानंतर आज म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला आहे. आत्ता तर भेटल्या पाहिजेत. तर कोण तिकडे गेला नसेल तर नक्कीच सुक्या बिया तरी भेटल्या पाहिजेत. बघूया आता काय राहिलं आहे काय. आणि तुम्ही आता इथं पाहू शकता, ही नदी जी लास्ट टाईम आपण बघितली होती, तर अजून पण तिला पाणी आहे. पण आता कमी झालं आहे पाणी. मग बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे नदीला अजूनही पाणी आहे, तर आता कमी आहे. म्हणजे हे इथलं इकडच्या साईडचं पाणी हे नदीचं फार मे महिन्यापर्यंत असतं. आता एप्रिल चालू आहे. आणि एक खास म्हणजे तिथे कॉर्नरला आहे ना, एक झरा आहे, तिथून पाणी येतो आणि ते पिण्यासाठी वापरतात काही लोक. म्हणजे असं आपण रानात वगैरे येतो तर ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. तर ते एकदम असं दगडातून आतमधून येतो शुद्ध. हे बघा, हे मासे आहेत. हे मासे वळवळत आहेत, कारण पाणी कमी झालं आहे आणि आपण आलो आहे, तर त्याच्यामुळे ते शिरतात आतमध्ये. पण तो झरा बघूया. हे बघा, हा तो झरा आहे. हे बघा, इथून हा झरा आहे. इथून हा हे बघा असं पाणी येतंय ह्या दगडाच्या खालून. ह्या साईडून येतं आणि ह्या दोन्ही साईडून पाणी येतं. आणि रानात जेव्हा माणसं येतात आणि तहान लागली तर इथं येऊन पाणी पितात. एकदम स्वच्छ पाणी असतं. आणि पाणी जर तुम्ही बघितलं तर अगदी फ्रीजचं पाणी जसं असतं थंडगार, तसं एकदम थंड पाणी असतं. आणि हा झरा असतो म्हणजे ऑलमोस्ट पाऊस येईपर्यंत इथलं पाणी काय आटत नाही. त्यामुळे जर रानात आलो इकडं पडिवात जाते वेळी आणि अचानक तहान लागली, बॉटल नसेल, तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की ह्या झऱ्याच्या इथे यायचं आणि पाणी पिऊन जायचं. बघा असं पाणी येतंय. उकळी आहे आणि उकळी कायम चालू असते, म्हणजे वर्षाच्या 12ही महिने चालू असते. तर आता जाऊया आपण. आपली गँग तर गेले पुढं. म्हणजे आज मम्मी आहे आणि बहीण आहे आणि हा आपला अथर्व शिरप्या, आपल्या कोकणची दुनियामधला फेमस कॅरेक्टर. कारण त्याला माहीत पडलं बाबा व्हिडिओ बनवायचे आहे आज, तर तो नेहमी तयार असतो. पण व्हिडिओमध्ये बोलायला त्याला खूप भीती वाटते आणि खूप स्ट्रगल करतो तो व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी. ह्या पाण्यामध्ये ही सगळी जी झाडं आहेत ती वरती, त्या झाडांना आता जे फुलं आलेत, हे बघा तुम्ही जर असं बघू शकता, ही झाडं आहेत करवंदाची वगैरे, त्यांना अशी फुलं आलेत. तर ही फुलांचा जो मोहर आहे तो हा सगळा पडला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की पाणी खराब झालं, तर तसं नाही. ही फुलांचा
मोहर जो सुकलेला असतो तो, आणि त्या झाडांचा पाला पाचोला आता खाली पडला आहे. कारण हे या सीझनमध्ये झाडांची पानं गळतात आणि नवीन पानं यायला चालू होतात. तर त्याच्यामुळे हा सगळा पातेरा झाडाखाली दिसतो, म्हणजे पाण्यामध्ये दिसतोय नदीत. बघा इकडं पण पाणी आहे आणि खाली डोहा आहे जिथे खूप पाणी असतो, म्हणजे अगदी एखाद्या माणसाच्या छाती एवढा तरी पाणी असतंच. आणि तो पाणी कधी आटत नाही. आणि ज्या वेळेला जो पाणी आहे ना संपत येईल तेव्हा पावसाळा चालू होतो. आणि हे बघा आता मम्मी पुढे गेले तर तिने हे तोडून ठेवलेत. बघा हे शिरा आहेत. ह्या शिऱ्यांचा शिराटा बनवतात, म्हणजे खराटा. ज्याचा वापर आहे ना या खराट्याचा पातेरी म्हणजे ही झाडांचा जो पालापाचोळा गोळा करण्यासाठी त्या खराट्याचा वापर करतात. हे बघा ह्याला बी बोंड भेटलाय काजू खाली. मस्त आहे. काट हे दुसऱ्यांचं आहे तर आम्ही काय घेत नाही, फक्त एक दिसला तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून. तुम्ही इकडे यायचं म्हणजे खूप असा कंटाळा येतो, कारण एवढा लांबचा रस्ता आणि डोंगर. परत वाट बघितली तर वाट पण व्यवस्थित नाही, पूर्ण असे दगड आहेत रस्त्यात आणि ते खैराचे काटे वगैरे खूप असतात. त्याच्यामुळं यायचा म्हणजे पण खूप विचार करावा लागतो. हे बघा ते खराटा काढते, खराट्यासाठी काट्या तोडते. हे बघा आमची गँग, मम्मी आणि बहीण आहे एवढा. पिशव्या तर मोठ्या घेऊन आल्यात बियाणा. आता काय भेटलं तर थोडं तरी भेटतील आल्याप्रमाणे. बघूया. ₹80 या. आज तुम्ही गेलात नाही तिकडं अंकितकडं? अंकित सध्या खूप बिझी असतो. ते कोकणची दुनियाला जो व्हिडिओ टाकत असतो अंकित, त्याच्या व्हिडिओ एकदम भारी असतात कॉमेडी. आणि कॉमेडी व्हिडिओ बनवण्यामागं जे कलाकार असतात त्याच्यामध्ये हा शिरप्या, त्यानंतर दुर्वेश, मानव, ऋषभ ह्यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो. आणि त्यांना जो रोल देतात तो कसा करायचा कॅरेक्टर, ह्याच्यामागं अंकित खूप मेहनत घेतो. त्याच्यामुळे ते कोकणची दुनिया हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला ती 15 किंवा 30 सेकंदाची जी शॉर्ट्स दिसते, इकडे पण एक रस्ता आणि इकडे पण एक रस्ता, 15 किंवा 20 सेकंदाची जी शॉर्ट्स व्हिडिओ दिसते ती कॉमेडी असते. पण त्याच्यामागे त्याला खूप मेहनत घ्यावी लागते, कारण ही जी पोरं आहेत ना त्यांना काही लक्षातच नाही राहत. खूप स्ट्रगल करावा लागतो त्याला. तर तुम्ही जरा त्याच्या कोकणची दुनिया या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा, जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. काटा लागला. हे बघा करवंद झालेत. आता हे एक 10-15 दिवसानंतर पिकायला चालू होतील. 10-15 दिवसानंतर हे चालू होतील. हे पण कसले तरी फुलं आहेत. हा पुसरीचा झाड आहे, त्याच्यावर जी फळं येतात अशी, आणि केसरी कलरची फुलं येतात. फुलं पण असतीलच तिथं. हे बघा ती फुलं येतात.
चल गेली ती. हे बघा रस्ता भेटत नाही, कुठून जायचं तोच कळत नाही. शोधतोय तो, इकडून जायचं की इकडून जायचं, कारण कोण इकडे येतच नाही, त्याच्यामुळे खूप वांदे होतात. आम्ही लास्ट टाइम आलो होतो, त्याच्यानंतर कोण नाही आला इकडे. सरळ आहे, सरळच आहेत, फक्त खाली बघत चल काट्यात. पूर्ण जंगल आहे इकडं. पहिल्यांदा पहिली माणसं कशी शेती वगैरे करायची, तर कायम इकडं येत असायची, त्याच्यामुळे एकदम जंगल म्हणजे वाटा सगळ्या जाण्या येण्याच्या वाट्या व्यवस्थित असायच्या. पण आता हल्ली कोणच शेती करत नाही जास्त, त्याच्यामुळे ह्या वाटा वगैरे कोण साफ करत नाही. कारण कसं आहे की इकडं वरती, कारण कसं आहे की जंगलातले प्राणी पण खूप त्रास देतात, त्याच्यामुळे जास्त कोण शेती नाही करत. आणि हल्ली कामधंद्याच्या निमित्ताने सगळे लोक, सगळी तरुण पिढी मुंबईकडे शिफ्ट होते. तर भविष्यात अशी वेळ येणार आहे की परत एकदा सर्वांना कोकणाकडे यावं लागेल. कारण सर्वच गोष्टी कशा पैशाने विकत घेता येत नाही. शेतीला आपली जी परंपरा चालली आहे ती थोडीफार तरी जपून ठेवावी लागणार आहे. तर त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला पाहिजे. आता आम्ही काजूच्या इकडे आलोय, तिघी जणी पुढे आल्यात, तर बोलतात बियात कुणीतरी घेऊन गेलाय, फक्त बोंड राहिलेत. फक्त बोंड राहिलेत, काय आता करणार. काजूला एवढी मेहनत करून फायदा काय. कुठं आहे आता सगळ्या बिया आज घेऊन गेल्या, फक्त बोंड पडलेत. काजू लावणार आम्ही, आणि बिया हे घेऊन जातात. तरी पण हे वरती आहेत अजून, कुठं दिसत आहे नाही माहित नाही, पण इथं आहेत कुठं बिया. काढूया आपला हा फंटर बिया काढतोय, डॉन बिया काढतोय. आमच्या काजूच्या बिया तर नेल्यात, थोड्याशा भेटल्या तर दाखवतो नंतरला. आता याच्या अत्तरवच्या काजूकडे चालले, पण रस्ते बघा काय ते, हा बघा कसा चाललोय. आम्हाला रस्तेच शोधतोय. त्यांचा पण एक काजू आहे इकडं, तर बघूयात त्याला तरी राहिलेत ठेवलेत काय. जंगलातून रस्ते काढा. हे बघा काजूचं झाड केवढा मोठा आहे, पण त्या काजूवर आता बिया आहेत काय बघूया. बघा जर झाड बघितलं तर त्याचा आकार बघा, अगदी जमिनीच्या जवळपासूनच. हे बघा किती फांद्या फुटल्यात, हे बघा किती फांद्या फुटल्यात, काय भारी वाटतंय. काजूला फांद्या बघ ना कशा फुटल्यात, बघा पूर्ण बिया बिया बिया. आता येतंय त्याला, हा लेट येतो काजू, पावसाळ्यापर्यंत बिया असतात त्याच्या. हा बघा
पूर्ण हिरवागार झालाय आणि गावठी काजू आहे पण त्याची बी एकदम मस्त आहे. आणि काजूची मालकीन बघा कशा बिया शोधते. आता कुठं एकदम टोकाला असली तरी पण तिला बी दिसेल. मगाशी तिला बिया दिसतच नव्हत्या आमच्या इथल्या. हे बघा आता तर कुठलं पानाच्या साईडला असेल ना तरी पण दिसणार तिला. ती काढते इकडं. बघा इथे डिंगळ्यांचा पोळा आहे. हा डिंगळ्यांचा पोळा आम्ही पावसाळ्यात जेव्हा मासे पकडायला जातो तेव्हा तो गडदा असतो त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्या व्हिडिओ गणपतीमध्ये मे बी आम्ही आलो तर भेटतील तुम्हाला बघायला. ते डिंगळ्यांचा पोळा टाकून कसे मासे पकडले जातात, काड्या काढतात त्याला बोलतात. बघा इथं करवंदाची जाळी आहे आणि पाहू शकता की पूर्ण अशी भरलंय करवंदाने. हिरवीगार आहेत करवंद. ही जी लाल झालेत करवंद ती आता पिकायला झालेत त्याच्यामुळे यांचा कलर चेंज झाला आहे. हे बघा ही पहिली हिरवी होती आणि आता ही जी लाल झालेत ती आता थोड्या एक 8-15 दिवसानंतर ते पिकतील. म्हणजे पावसाळा जवळ आला ना की करवंद पिकायला चालू होतात. बघा एकदम फुल ही जाळी फुल भरले. बघा जी आपण मी जर गावी असलो तर करवंदांना जेव्हा आम्ही जायचे पिक्की करवंद काढायला येतो आम्ही. पिक्की करवंद काढून घेऊन जातो जी आणि सुकवतो आणि सुकली की म्हणजे पावसाळ्यात खायला मस्त लागतात. तर जर करवंद जी सुकवून पावसाळ्यात खायला ती मस्त लागतात. तर जर टाईम भेटला म्हणजे जर गावी आलो नेक्स्ट मंथमध्ये मी करवंद पिकायला लागतील तेव्हा तर त्याची व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर येईल. म्हणजे जी करवंदाची जशी करवंद काढतो पिकलेली घरी घेऊन जातो आणि 8 ते 10 दिवस सुकवायला लागतात. 8 ते 10 दिवस सुकवायला लागतात. मग त्यांना सुकल्याच्या नंतर मीठ लावून एखाद्या बरणीमध्ये पॅक करून ठेवतो जेणेकरून ती चांगली राहते. मग पावसाळ्यात टाइमपास म्हणून खायला बरी. त्याचबरोबर आंब्याचे साठे नंतरला आंब्याची उसरी म्हणजे कच्चे आंबे असतात त्यांची उसरी वगैरे करतो. तर ती पण आता ती प्रोसेस आता पुढं मे महिन्यामध्ये ती कामं जास्त होतात. आंब्याची उसरी त्यानंतरला अळू असतात त्या अळूची उसरी नंतरला करवंद कोकम वगैरे असं भरपूर काय काय आहेत. त्याच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील लवकरच त्या काही दिवसामध्ये. तर तुम्ही चॅनलला जर फॉलो केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील. आणि हा इथं जो मी दाखवतोय तो जांभळीचा झाड आहे. हे बघा जर त्याचा बुंदा बघितलात तर एकदम खूप मोठा असा आहे. हे बघा आणि त्याच्या फांद्या बघा कशा पसरल्या आहेत चारी बाजूला. बघा एकदम बुंदा मोठा आहे आणि त्याच्या फांद्या एकदम चारी बाजूला पसरल्या आहेत. जांभळं ह्याच्यावर आली नाही त्या वर्षी पण तो झाड बघा किती मोठा आहे. बघा आपण नदीच्या साईडला आलो आणि तिकडे डोहा आहे. तर तिकडे बघा पाणी किती आहे. बघा इकडं पाणी भरपूर आहे. हे येऊन बघा खाली इकडं पाणी भरपूर आहे. बघा तो बोललो होतो
इकडचं पाणी कधी संपत नाही. इकडं लास्ट टाइम आम्ही आलो होतो की जो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनल आहे त्याला जी व्हिडिओ टाकली होती तो वासरू आम्हाला इकडेच भेटला होता. तो तिकडे अडकला होता. रेस्क्यू करून आम्ही त्याला घरी घेऊन गेलो होतो. तो वासरू आम्हाला इकडे भेटला होता. जंगलामध्ये तो अडकला होता. बघा इकडचा पाणी कसं एकदम स्वच्छ आहे आणि मासे वगैरे आहेत त्यामध्ये. आणि नदीच्या बाजूचा जो परिसर आहे एकदम शांत वातावरण, एकदम भारी वाटतं. आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे असं एकदम प्रसन्न, मनाला असं एकदम प्रसन्न करून जातं वातावरण आजूबाजूचा. हे बघा पूर्ण हिरवगार जंगल परिसर. जिकडे तिकडे बघितलं तर असं हिरवळच हिरवळ दिसते. ही एक खासियत आहे. नदीच्या बाजूला जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गारव्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे की आपल्याकडं नदी आहे कोकणात. तर कोकणात सगळेजण नदीकडे वगैरे जाऊन आंघोळीला वगैरे येतात. जेणेकरून कसं एकदम थंडगार वाटतं. आणि हा तोच झाड जो मगाशी आपण त्या शिराड्यासाठी घेऊन गेलो होतो, तो केवढा मोठा झाड आहे बघा. बघा चला जाऊया आपण तिकडे वरती. मम्मी वगैरे आहे. तर बिया जाऊया घराकडे चाललोय. बिया काढून झाल्यात. आणि हा कोकमचा झाड आहे. हा कोकमचा झाड आहे. आणि तुम्ही जर वरती बघितलात तर झूम करून दाखवतो. हे बघा कोकम झालेत. हे जी तो बघा हिरवळ दिसतच असेल, ती हिरवी आहेत ना, ती कोकम आहेत. हे बघा एकदम असं हे दिसत असतील तुम्हाला. ती जी हिरवीगार दिसतात ती कोकम आहेत. काही दिवसानंतर अजून एक झाड आहे त्या कोकमीला. ह्याच्यावर नाही आहेत, पण ह्याच्यावर खूप लागलेत. उंच आहेत, कदाचित दिसत नसतीलच, पण दिसत नसतील. काय 2-4 दिसलेत. बघूया तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात का बघूया आपण. व्हिडिओ बघितल्यावर माहीत पडेल. हे 2 माणसं इथं बसलेत आपले. आता हा व्हिडिओ आपण एंड करतोय. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ ज्या की आपण आंब्याचे साठे, नंतरला उसरी वगैरे किंवा करवंदन वगैरे जाणार आहे, त्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आणि अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच AKS ब्लॉग या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.